लासलगावच्या भारतमाता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने चहा विक्रेत्यांना काचेचे ग्लासचे वाटप, प्लास्टिक कप ग्लास न वापरण्याची विनंती। लासलगाव येथील भारतमाता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून लासलगाव शहरातील चहा विक्रेत्यांना प्लास्टिक ग्लास आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्याचा वापर टाळावा या उद्देशाने काचेच्या ग्लासचे वाटप करण्यात आले आहे। भारतमाता बहुउद्देशीय संस्था दरवर्षी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते। शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यांसारखे लोकोपयोगी कामकाज करणारी भारतमाता बहुउद्देशीय संस्थेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। भारतमाता संस्था लासलगाव व परिसरामध्ये नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते। यावर्षी प्लास्टिक व कागदी ग्लासमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने संस्थेच्या माध्यमातून हॉटेल, चहाची टपरी आदींसह छोट्या मोठ्या खाद्यपेय विक्री करणाऱ्या ठेल्यांवर प्लास्टिक, कागदी ग्लास, प्लेट, वाट्यांचा वापर करू नये अशी जनजागृती करण्यात आली। प्लास्टिक ग्लासचा वापर केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असल्याने या संस्थेने लासलगाव शहरातील चहा विक्री करणाऱ्या हॉटेल, हातगाड्यावरील व्यावसायिकांना 1-1 डझन काचेचे ग्लासचे वाटप करून यापुढे कागदी, प्लास्टिक किंवा अशा वस्तूंमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असे साहित्य न वापरण्याचे आवाहन केले आहे। या कॅन्सरच्या आजारापासून मानवी जीवनाला होणारा धोका टाळण्यासाठी लासलगाव येथे भारतमाता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने प्लास्टिक कप हद्दपार करण्याच्या उद्देशाने लासलगावातील चहा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काचेचे ग्लास सप्रेम भेट देण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना डॉक्टर अमोल शेजवळ यांनी प्लास्टिकच्या कपाचा वापर का टाळावा यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून प्लास्टिकचा वापर व त्याचे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर विलास कांगणे यांनी भारतमाता संस्था राबवत असलेले उपक्रम अतिशय उत्कृष्ट व कौतुकास पात्र ठरणारा आहे। या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद लोहकरे, त्यांचे सहकारी बाबासाहेब गीते, अमृत डोमाळे, तानाजी जगताप, अमोल काळे या सर्व टीमने व्यावसायिकांना काचेचे ग्लास सप्रेम भेट देऊन प्लास्टिकचे कप वापर करणे टाळा, तसेच प्लास्टिक कपांच्या वापराचे तोटे व कायदेशीर बाबी समजावून सांगत प्लास्टिक कपांचा वापर टाळण्याचा संदेश देत एक अभिनव उपक्रम भारतमाता संस्थेच्या वतीने राबविण्यात आला। प्रसंगी योगेश पाटील, तानाजी थेटे, दीपक परदेशी, मंजू ठोंबरे, सचिन वाघ, प्रताप जगताप, अनिल भावसार, शशिकांत वाघ, विनोद भूतडा आदी मान्यवर उपस्थित होते। लासलगावातील बरेच मित्र परिवार आपल्या निखळ मैत्रीचा आनंद चहाच्या कपाने शेअर करतात। सकाळी सकाळी आमच्या सर्व मित्रांच्या चहावर गप्पा-टप्पा होतात आणि दिवस अगदी छान जातो। परंतु आता नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार बऱ्याच डॉक्टर लोकांचं किंवा आंतरराष्ट्रीय बऱ्याच लोकांचं शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की प्लास्टिकच्या कपात किंवा पेपरच्या कपात चहा पिल्यामुळे त्याचे जे केमिकल असतात ते पोटासाठी हानिकारक असतात। माझ्याबरोबर डॉक्टर शेजवळ सर आहे। आता सध्याचे पेशंट वाढले तर बरेचसे आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंटपैकी 70 ते 80% पेशंट हे पोटाच्या विकाराचे असतात आणि त्यामुळे मग ग्रामपंचायतच्या लासलगावातील ज्या काही चहा टपरी आहे त्यांच्यासाठी एक अनोखा उपक्रम आमचे मित्र शरदराव यांनी जर चालू केला आहे। या उपक्रमाचे मी खरोखर मनापासून स्वागत करतो आणि सर्व नागरिकांनाही आवाहन करतो की आपण प्लास्टिकच्या कपात चहा न पिता शक्यतो आपण काचेच्या ग्लासमध्ये चहा प्यावा आणि या चहा टपरी लोकांसाठी जो उपक्रम शरदरावांनी आणि त्याच्या मित्रपरिवाराने चालू केला। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।